ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण नुकताच जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला 1 सप्टेंबर 2025चा, त्यानुसार आपण सर्वांनी बहुतेकांनी TETची परीक्षा दिली होती आणि मागे झालेल्या TET परीक्षेचा निकाल जरी बऱ्यापैकी आला असला तरी देखील अद्यापही अनेक शिक्षक TET पात्र होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर मग त्या परीक्षेवेळी त्या परीक्षेचा जर आपण अनुभव विचारात घेतला, आता अनुभव विचारात घ्यायचा म्हणजे फक्त परीक्षा देणं आणि त्याचा अनुभव घेणं आणि परीक्षा देऊन त्या दिलेल्या परीक्षेचं विश्लेषण करून त्यामध्ये ज्या चुका झालेल्या होत्या त्या चुकांची दुरुस्ती करून पुन्हा पुढच्या परीक्षेची तयारी करणं यामध्ये फरक आहे. त्यामुळं आपण जो अनुभव घ्यायचा आहे तो मागे झालेल्या चुका पुढच्या परीक्षेमध्ये रिपीट होऊ नयेत आणि यावेळी आपल्याला पुन्हा नव्यानं अनुभव घेण्याची वेळ येऊ नये. म्हणजे पुढे जी येणारी जूनमध्ये येऊ घातलेली TETची परीक्षा आहे त्यामध्ये आपण 100% पात्र होऊ या दृष्टीनं तयारी कशा प्रकारे करता येईल याबद्दल मी जो मागच्या परीक्षेचा जो अनुभव घेतला तो अनुभव माझा कशा प्रकारचा होता हे मी तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे. आणि त्यासोबतच आज मराठी भाषेचा गौरव दिवस आहे. मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि त्या अनुषंगानं TETच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे. तर आता माझा अनुभव सांगताना मी जी TETची परीक्षा दिली होती, थोडक्यात मी तुम्हाला एक 5 मिनिटात हा अनुभव कथन करतो. मी TETची परीक्षा दिली होती त्यावेळी मी पदवीधर या पदावरती काम करत असल्यामुळं पेपर 2 मला देणं अत्यावश्यक होतं. कारण वेतन श्रेणी आम्ही 2016ला घेतली होती आणि त्यामुळं जरी सुप्रीम कोर्टात नंतर आपण पुनर्विचार याचिका दाखल केल्या असल्या तरी देखील माझं पद हे जे आहे ते 100% TETच्या निर्णयाच्या अधीन होतं आणि त्यामुळं मला कोणत्याही परिस्थितीत पेपर 2 उत्तीर्ण करणं आवश्यक होतं. आणि TETची ज्यावेळी निर्णय आला त्यावेळी केंद्रप्रमुख परीक्षेची देखील तयारी पॅरलल सुरू होती. म्हणजे TETची तयारी सुरू नव्हतीच, केंद्रप्रमुख परीक्षेची तयारी सुरू होती आणि TET देण्याच्या मानसिकतेत मी देखील नव्हतो. परंतु ज्यावेळी निर्णय आला आणि त्यानंतर अनेक लोकांची स्टेटमेंट येऊ लागली की आणि पेपरला वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येऊ लागल्या आणि त्यामुळे मी ठरवलं की आपण ही काय करायची, परीक्षा द्यायची. आता शिक्षकांनी देखील बऱ्याच असं सांगितलं की नाही आपण बहिष्कार टाकायचा, संघटनांनी सांगितलं आपण कोर्टात जायचं, अशा तशा उलटसुलट सगळ्या चर्चा चालू होत्या. परंतु एकदा द्यायचे म्हणून ठरवलं आणि मग त्या अनुषंगानं अभ्यासाला सुरुवात केली. आता केंद्रप्रमुख परीक्षेचं नियोजन डोक्यात होतं आणि मध्येच हा मुद्दा आल्यामुळे या ठिकाणी काय झालं, मला देखील थोडंसं डिस्टर्ब झाल्यासारखं झालं आणि अनिच्छेनेच का होईना पण मी जास्त नाही फक्त किती दिवस अभ्यास केला, मी केलेला अभ्यास हा फक्त पेपर 2चा होता आणि तो होता फक्त 10 दिवसाचा. किती दिवसाचा? 10 दिवसाचा अभ्यास होता. पेपर 1चा म्हणाल तर मी पेपर 1 कडे हा होता पेपर 2चा अभ्यास. पेपर 1चं जर म्हणाल तर पेपर 1 साठी मी फक्त 0 दिवस दिले होते. 0 दिवस. अजिबात पेपर 1च्या अभ्यासक्रमाकडे मी ढुंकून देखील बघितलेलं नव्हतं. फक्त आता एका पेपरला साठी सुद्धा जावंच लागणार आहे आणि 2 पेपरसाठी सुद्धा जावंच लागणार आहे म्हणून सोबत म्हणून पेपर 2चा मी फॉर्म भरला होता. आणि तुम्हाला विश्वास वाटणार नाही या 0 दिवसाच्या अभ्यासात म्हणजे पेपर 1चा कोणताही अभ्यास न करता जो माझा स्कोर आलेला आहे, कदाचित तुम्हाला खोटं वाटेल पण जे मी सांगतोय त्या सगळ्या गोष्टी फॅक्ट आहे. 121 हा पेपर 1चा स्कोर आहे आणि पेपर 2चा जो स्कोर आहे तो 111 इतका पेपर 2चा स्कोर आहे. आता ही काही फार मोठी गौरवाची, अभिमानाची किंवा आनंदाने सांगण्याची गोष्ट नाही, पण आपण ज्यावेळी एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नामध्ये आपल्याला ज्यावेळी अपेक्षित यश मिळतं त्यावेळी कुठंतरी आपल्याला काय होतं, आनंद होतो म्हणा किंवा थोडंसं आपल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं आणि त्यामुळं मी या गोष्टींचा आवर्जून उल्लेख करतो. आणि मग निकाल आल्यानंतर अनेक जणांनी मला फोन करून विचारलं कसं काय एवढा स्कोअर, जी मुलं नोकरीत नाहीत ती मुलं रेग्युलर अभ्यास करतात, 12-12 तास अभ्यास करतात, क्लास लावून अभ्यास करतात, तरी देखील त्यांचा कोणाचा स्कोअर मॅक्झिमम 110 अबाव 110 गेलेला नाही. जे टॉपर आहेत ते अंडर 110च्याच खालीच आहेत. मग तुम्ही कसं काय 121 अचीव केलं? पेपर 2 मध्ये देखील तुम्ही 111 इतका स्कोअर कसं काय अचीव केला? अशा प्रकारची विचारणा करणारे अनेक मित्रांचे फोन आले आणि त्यांना मी इतकंच सांगितलं की पेपर 2चा अभ्यास फक्त मी 10 दिवस केला आणि पेपर 1च्या संदर्भात मी काही बोललोच नाही.
कारण काहीच न अभ्यास करता 121 मार्क काढणं ही गोष्ट सहजासहजी विश्वास न बसण्यासारखी होती. आणि मग बघूया आपण या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने मी ही प्रश्नपत्रिका कशा प्रकारे अटेम्प्ट केली, मुख्यत्वे कोणत्या घटकावर भर दिला, कोणत्या घटकांना टार्गेट केलं आणि ते कशा प्रकारे मी त्याला फेस केलं हे आपण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून बघूया. आणि त्यानंतर तुम्हाला कुठं ती प्रश्नपत्रिका सोडवताना नेमका कुठं प्रॉब्लेम आला त्याचं तुम्ही कंपॅरिझन करून या परीक्षेमध्ये कशा प्रकारे आपल्याला सुधारणा करता येतील आणि 100% पात्र होता येईल यासाठी मी काय केलेलं आहे, हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. चला तर मग आपण आता काय करूया, सुरुवात करूया. बघा, पेपर 1 जो होता तो मराठी, गणित, इंग्रजी, आपल्याला माहिती आहे हे सगळे विषय त्यामध्ये समाविष्ट होते. आज आपण फक्त मराठी घेतोय, त्यानंतर गणित आणि बाकीच्या विषयांचं आपण स्पष्टीकरण नंतर घेऊया. काय कन्फ्युजन होतं नेमकं आणि कशा प्रकारे आपल्याला विचार करायचा होता या पेपरमध्ये आपण बघूया. पहिला प्रश्न आहे बघा, क्षुत पिपासा. क्षुत पिपासा या शब्दाचा काय सांगितलंय आपल्याला, योग्य पद्धतीने विग्रह करायला सांगितलेला आहे. हा ठीक आहे. क्षुत पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. आता क्षुत पिपासा हा एक संधियुक्त शब्द आहे. क्षुत पिपासा, क्षुत पिपासा. आता तुम्ही जर एक्झॅक्टली व्याकरणाच्या नियमानुसार गेला तर या ठिकाणी क्षुत पिपासा संधी जी झालेली आहे ती त आणि प ची संधी झालेली आहे. या ठिकाणी त आणि प ची संधी झालेली आहे. आणि ही त आणि प ची संधी कशा प्रकारे झालेली आहे, तर त हे काय आहे, प्रथमी व्यंजन आहे. त हे काय आहे, प्रथमी व्यंजन आहे. प्रथमी व्यंजन, त च्या वर्गातलं त हे प्रथमी व्यंजन आहे. आणि त्यानंतर ह्या तृतीय व्यंजन या ज्या ओळीतलं आहे ते तृतीय व्यंजन द आहे. द हे काय आहे, तृतीय व्यंजन आहे. आणि ध हे काय आहे, याच ओळीतलं पुढचं चौथं व्यंजन आहे, चतुर्थ व्यंजन आहे. हे चतुर्थ व्यंजन आहे. जर आपण व्याकरणाच्या नियमानुसार बघायला गेलो तर या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रथम व्यंजन संधी झालेली आहे. बघा, या ठिकाणी काय झालेली आहे, प्रथम व्यंजन संधी झालेली आहे. ह्या द चा काय झालेला आहे, त झालेला आहे, प्रथम व्यंजन संधी झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. ध हे चतुर्थ व्यंजन असल्यामुळं चतुर्थ व्यंजन कुठेही संधीमध्ये आलेलं मला तरी पुस्तकात आढळलेलं नाही. त्यामुळं माझं कन्फ्युजन असं होतं की जर तृतीय व्यंजन संधी असेल, प्रथम व्यंजन संधी असेल तर याचा विग्रह क्षुत प्लस पिपासा असा असला पाहिजे. कारण द जे आहे ते तृतीय व्यंजन आहे आणि तृतीय व्यंजन संधीमध्ये तिसरं व्यंजन जाऊन त्याच्या जागी काय होतं, पहिलं व्यंजन येतं. त्यामुळे क्षुत पिपासा याचा विग्रह क्षुत प्लस पिपासा असला पाहिजे. परंतु या ठिकाणी विषय असा आहे, तुम्ही असा एक शब्द ऐकला असेल बघा, क्षुधा शांती. बाकीचं काही मी लिहित नाही, आता थोडंसं लिहावंसं वाटत होतं पण तो मोह आवडतो. क्षुधा शांतिग्रह, क्षुधा शांतिग्रह अशा प्रकारचा एक शब्द प्रयोग तुम्ही ऐकला असेल कधीतरी, किंवा जर ऐकलंच नसेल तर मी तुम्हाला सांगतो, वडखळ स्टेशनच्या बाजूला, वडखळचा जो बस स्टॉप आहे त्याच्या बाजूला क्षुधा शांतिग्रह नावाचे एक उपहारगृह त्या ठिकाणी आहे. म्हणजे हा शब्द प्रयोग आहे. आमच्या पोलादपूरला देखील क्षुधा शांतिग्रह अशा प्रकारचे एक रेस्टॉरंट आहे. जुन्या काळात जी म्हणजे ज्यावेळी पेशवाई वगैरे होती त्यावेळी अशा प्रकारच्या रेस्टॉरंटला अशा प्रकारची नावं क्षुधा शांतिग्रह नावाचे दिले जायचे. मग आता हा जो शब्द आलेला आहे तो ह्या क्षुधावरून आलेला आहे, ह्या क्षुधावरून आलेला आहे, या क्षुधावरून आलेला आहे. हा क्षुधा म्हणजे काय आहे, भूक आहे, भूक. क्षुधा म्हणजे काय आहे, भूक आहे. भुकेचं काय करणं, भूक शमवणं म्हणजे काय आहे, क्षुत पिपासा, किंवा भूक लागणं म्हणजे क्षुत पिपासा. अशा प्रकारचा हा शब्द प्रयोग आहे. त्यामुळे या ठिकाणी तृतीय आणि चतुर्थ व्यंजन संधी न घेता या ठिकाणी फक्त काय घेतलेलं आहे, तृतीय व्यंजन संधी न घेता या शब्दाचा विग्रह अशा प्रकारे घेतलेला आहे, शुद्ध आणि प्लस पिपासा. पिपासू म्हणजे एखाद्या गोष्टीचा हव्यास असणं, तशा पद्धतीनं हे पिपासा अशा पद्धतीचा शब्दप्रयोग आहे. त्यामुळं या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे, ते पर्याय क्रमांक 1 क्षुत प्लस पिपासा अशा प्रकारचा याचा विग्रह आहे. ठीक आहे, पुढचा आपण प्रश्न बघूया. आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे आपल्याला. आता
आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. आता प्रयोग ओळखत असताना आपल्याला दोन गोष्टी ओळखणं अतिशय आवश्यक आहे. ते म्हणजे एक कर्ता, पहिली गोष्ट आहे कर्ता आणि दुसरी गोष्ट आहे कर्म. ह्या दोन गोष्टी ओळखणं आवश्यक आहे. मग जर कर्ता ओळखायचा असेल तर क्रियापदाला आपण काय प्रश्न विचारतो? जाणारा कोण किंवा येणारा कोण, खाणारा कोण असा. आणि कर्म जर ओळखायचं असेल तर गेलेला कोण, झालेला कोण, झोपलेला कोण अशा प्रकारचं. म्हणजे नारा आणि या ठिकाणी कोण लिहिण्यापेक्षा जाणारा, नारा, याला नारा लावायचं आणि याला कर्माला लेले. कर्ता ओळखायचा असेल तर क्रियापदाला नारा हा प्रत्यय लावायचा, कर्म ओळखायचा असेल तर लेले प्रत्यय लावायचा. मग आता आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या हे क्रियापद आहे. मग कोसळणारा कोण तर कोसळणाऱ्या ज्या आहेत त्या आहेत पावसाच्या धारा. त्या कोण आहेत? पावसाच्या धारा. आता सगळं लिहित बसत नाही, वेळ होईल आपल्याला. आणि मग कोसळणाऱ्या जर पावसाच्या धारा असतील तर कोसळलेल्या कोण तर कोसळलेल्या देखील पावसाच्या धाराच आहेत. म्हणजे कर्ता देखील पावसाच्या धाराच आहेत आणि कर्म देखील पावसाच्या धाराच आहेत. म्हणजे असं होत नाही. असं ज्यावेळी येतं एखाद्या वाक्यामध्ये त्यावेळी असं समजायचं त्या वाक्यामध्ये कर्म नाही. काय ओळखायचं त्यावेळी? त्या वाक्यामध्ये कर्म नाही. त्या वाक्यामध्ये पावसाच्या धारा या कोसळणाऱ्या आहेत म्हणजे पावसाच्या धारा या कर्त्या आहेत आणि कर्म नाही. जर कर्म नसेल वाक्यामध्ये तर कर्मक जो प्रयोग असतो, उदाहरणार्थ कर्मणी, पुन्हा या ठिकाणी कर्मणी प्रयोग गेला, कर्म नाही आहे. सकर्मक कर्तरी हा देखील या ठिकाणी काय झाला? पर्याय निघून गेलेला आहे. भावे प्रयोग नाही आहे या ठिकाणी, कारण भावे प्रयोग जर असता तर दोन्ही कर्त्याला आणि कर्माला दोन्ही ठिकाणी प्रत्यय आला असता. परंतु या ठिकाणी कर्मच नाहीये, त्यामुळं भावे प्रयोगाचा देखील संबंध येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 अकर्मक कर्तरी हे काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील योग्य जोडी ओळखा. तर ओनावा म्हणजे सुरुवात आपल्याला माहित आहे. पर्वणी म्हणजे दुर्मिळ योग हा देखील आहे. बृहस्पती म्हणजे बुद्धिमान हे देखील आपल्याला माहित आहे. आणि गंगा यमुना नद्यांचा उगम यासाठी दुसरा पर्याय कोणता शब्दच दिलेला नाही. गंगा यमुना नद्यांचा उगमाला नेमकं काय म्हणायचं ते या ठिकाणी दिलेलं नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ही काय आहे? अयोग्य जोडी आहे. त्या ठिकाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचं बघा, सहसंबंध ओळखायचा आहे. गुबडांचा गुदकार तर हंसांचा काय? गुबडांचा जर गुदकार असेल तर हंसांचा असतो कलरव. कारण या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आहे केकारव. केकारव जो असतो तो मोरांचा असतो. गुंजारव जो असतो तो भुंग्यांचा असतो आणि चित्कार जो असतो तो हत्तींचा असतो. त्यामुळे उरलेले तिन्ही पर्याय या ठिकाणी बाद होतात. हंसांचा असतो तो कलरव. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात? आता हा मात्र फॅक्टवर आधारित प्रश्न आहे, त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला माहित असल्याशिवाय उत्तर देता येणार नाही. आणि महाराष्ट्र कवी ज्यांना म्हणतात ते आहेत यशवंत दिनकर पेंढारकर. त्यांना राजकवी देखील म्हणतात किंवा आधुनिक मराठी कवी देखील म्हणतात. त्यांना यशवंत दिनकर पेंढारकर हे नाव लक्षात ठेवायचं आहे. आपल्या महाराष्ट्राचे कवी आहेत ते, म्हणून त्यांना महाराष्ट्र कवी असं म्हटलेलं आहे. पुढे बघा, पुढीलपैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असणारे वाक्य कोणते? उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे ज्या वाक्यामधून आपल्याला काय होतं, एखाद्या गोष्टीचा उद्देश आहे, जो उद्देश आहे तो स्पष्ट होतो, त्याला आपण काय म्हणतो? उद्देशबोधक. बघा, मग पहिलं वाक्य असं आहे, आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने काय केला? कामाचा वेग वाढवला. म्हणजे या ठिकाणी स्पष्ट पहिल्या वाक्यामध्ये स्पष्टपणे उद्देश आलेला आहे. आजच काम पूर्ण करायचं आपल्याला आणि म्हणून म्हणजे हा उद्देश पूर्ण करण्यासाठी, आजच काम पूर्ण करण्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी काय केलेलं आहे? त्यानं कामाचा वेग वाढवलेला आहे. म्हणून मग पर्याय क्रमांक 1 हे काय आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा बघूया, पुढचा पर्याय घेऊया. पुढचा प्रश्न, सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ ओळखा. आता झाडावर घरटे बांधते असा जर शब्द प्रयोग असेल तर तो पर्यायावरून आपण जाऊया. अपूर्ण वर्तमान काळ तर येणार नाही, कारण घरटे बांधत आहे असं जर क्रियापद आलं असतं तर काय झालं असतं? तो अपूर्ण वर्तमान काळ आला असता. साधा भूतकाळ तर सुगरणीने झाडावर घरटे बांधले असा जर शब्द प्रयोग असता तर साधा भूतकाळ असता. अपूर्ण भूतकाळ पण नाहीये, कारण घरटे बांधत होती असं क्रियापद पाहिजे होतं. म्हणून मग काय आहे? साधा वर्तमान काळ हा काय आहे? अचूक पर्याय या प्रश्नासाठी आहे. पुढीलपैकी बघा, द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? तर द्वंद्व समास आपल्याला माहिती आहे, ज्या समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे असतात
त्या समासाला आपण काय म्हणतो? द्वंद्व पद. आई वडील या शब्दामध्ये आई वडील, आई आणि वडील या शब्दामध्ये आई आणि वडील दोन्ही पद महत्वाचे आहेत, त्यामुळे हे उदाहरण काय आहे? द्वंद्व समासाचं आहे. उरलेले जे पर्याय आहेत, राजवाडा, राजाचा वाडा, राजाचा वाडा, हे काय आहे? अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. त्याचबरोबर पुढचा जो शब्द दिलाय यथाशक्ती, यथाशक्ती, शक्तीप्रमाणे, हे देखील काय आहे? अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. दोन्ही पद महत्वाचे असणारे एकच पर्याय आई वडील, आणि म्हणून मग तो काय आहे? द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. आता त्यानंतर दिलेला उतारा आणि उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची आपल्याला उत्तर लिहायची आहेत. बघा, आपण पहिल्यांदा प्रश्न वाचूया, नंतर त्याचं उत्तर उतार्यामध्ये शोधूया. चापा हल्ल्यासारखा का दिसत नाही? आता याचा जर आपण उत्तर शोधायचं म्हटलं तर या ठिकाणी आहे न हलणारं, न बोलणारं. मग का न हलणारं, न बोलणारं काय असतं? झाड असतं जिवंत, पण न हलणारं, न बोलणारं. का असं असतं? तर बघा, झाडाची सगळी पानं गळून गेलेली असतात. झाड म्हणजे नुसता खराटा दिसतो. झाड म्हणजे काय होतं? नुसता खराटा दिसतं. त्या खडखडीत फांद्यामधून दिसणारं निळं आभाळच अधिक बरं वाटतं, किंवा त्या निळ्या आभाळावर ह्या काळ्या करड्या रेघा मारलेल्या दिसतात, बोक्या बोक्या रेखा. पण या रेघा अस्ताव्यस्त मात्र नसतात. त्या रेघांचा एक सुडौल आकार दिसतो, सुडौल पण अबोल. झाड असतं जिवंत, पण न हलणारं, न बोलणार. म्हणजे हे जे सगळं वर्णन आलेलं आहे, ते वर्णन कशामुळे आलेलं आहे? तर चाफ्याच्या झाडाची पानं गळून गेल्यामुळं आलेलं आहे. मग पानं गळती झाल्यामुळं या ठिकाणी जो पर्याय दिलेला आहे, पानं गळून गेल्यामुळे काय झालं? नुसत्याच कांड्या उरलेल्या आहेत त्याच्या, आणि ते झाड मात्र काही हलत नाही, काही बोलत नाही, असं या ठिकाणी उतारामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्यामुळे थोडंसं आपण तर्क लावला तर सहजासहजी याचं उत्तर येणार आहे. पानगळती झाल्यामुळे काय झालेलं आहे? चापा हल्ल्यासारखा दिसत नाही. हे काय आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. चाफ्याची पाने कधी गळून पडतात? आता या ठिकाणी मात्र काय होते? आपला थोडासा कस लागतो. चाफ्याची पाने कधी गळून पडतात? बघा, उन्हाळा संपल्यावर, हिवाळा सरता सरता, पावसाळा सरता सरता, उदासीनता आल्यावर. उदासीनता येण्याचा काही प्रश्न नाही, कारण ते काही माणूस नाही, त्यामुळे उदासीनता काही येणार नाही. उन्हाळा संपल्यावर, उन्हाळा संपल्यानंतर आपल्याकडे ऋतू असतो पावसाळा, आणि पावसाळ्यामध्ये पानं गळण्याची आवश्यकता नाही. झाडांची पानं कधी पानं गळतात? ज्यावेळी त्यांना वाटतं की बाबा आता पाण्याची कमतरता होत आहे, आणि पाण्याची कमतरता सुरू झाल्यानंतर काय होतात? ते झाडांची पानं गळतात. याला अनुसरून पुढे देखील एक प्रश्न आहे, त्याचं देखील मी स्पष्टीकरण तुम्हाला सांगताना हा मुद्दा स्पष्ट करेन. अचूक उत्तर आहे हिवाळा सरता सरता. हिवाळा ज्यावेळी संपत येतो त्यावेळी हळूहळू काय होतं? पाण्याचं दुर्भिक्ष चालू होतं. ऋतूंच्या आधारे देखील आपल्याला याचं उत्तर देता येणार आहे. बघा, पुढचाच प्रश्न आहे, पानगळती कोणत्या ऋतूत होते? पानगळती कोणत्या ऋतूत होते? आता ह्या प्रश्न मात्र माझा चुकला होता, कारण मला मी असा समज करून घेतला, ग्रीष्म ऋतूमध्ये काय असतं? प्रचंड ऊन असतं, आणि कदाचित त्यामुळे झाडांना पाणी कमी पडत असेल, आणि त्यामुळे पानगळती होईल. पण पानगळती ग्रीष्मात होत नाही. तर ग्रीष्म या ऋतूमध्ये काय होतं? वसंत येतो, आणि वसंतात काय होते? पालवी फुटते. त्याच्यामुळं ह्या ऋतूमध्ये पानगळती होत नाही. पानगळती होते शिशिरमध्ये, म्हणजे हिवाळ्यात. म्हणजे या ठिकाणचं जे उत्तर आहे हिवाळा सरता सरता, ते उत्तर ह्या उत्तराशी मॅच करते. बघा, शिशिर ऋतू हा हिवाळ्यामध्ये असतो, आणि त्या हिवाळ्यामध्येच हिवाळा संपत येता येता काय होते? झाडांची पानगळती होते. आणि ग्रीष्मानंतर काय होतं? वसंत ऋतू येतो, आणि त्या वसंत ऋतूमध्ये झाडांना काय होते? नवी पालवी फुटते. अशा प्रकारचं आपल्याला थोडंसं जनरल नॉलेज देखील ठेवणं आवश्यक आहे भाषेचा अभ्यास करत असताना. तर आपल्याला काय होईल? 100% प्रश्न अटेम्प्ट करता येतील. आणि जी स्ट्रॅटेजी आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी की बाबा काय स्ट्रॅटेजी ठेवायची, तर या टीईटीच्या पेपरमध्ये आपली फक्त जास्त कमांड जी आहे ती मराठी आणि गणितावरती आहे. मग त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या थोड्याशा स्ट्रॉंग आहेत त्याच अधिकच्या स्ट्रॉंग करून ह्या दोन विषयातली 30+30 मार्क घेण्याचा प्रयत्न करावा. 30+30 60 मार्क घेण्याचा प्रयत्न करावा. ज्याला वरचे 22 किंवा 30, उरलेल्या 22 किंवा 30 प्रश्नांचा आपल्याला 30 मार्कांचा विषय येतो. तर ह्या 22 किंवा 30 मार्कासाठी थोडंसं मानसशास्त्र, जास्त नाही, कारण मानसशास्त्र इतकं खोल आहे की तुम्ही कधीही न ऐकलेल्या शास्त्रज्ञांची नावं किंवा न ऐकलेल्या उपत्या तुम्हाला विचारल्या जातात. त्यामुळे मानसशास्त्राकडून जास्त अपेक्षा ठेवायची नाही. पण ह्या 60 मार्क्स मधला आउट ऑफ मार्क कसे आपल्याला घेता येतील त्या दृष्टीनं मराठी आणि गणित या दोन विषयांचा अभ्यास करायचा. मानसशास्त्राला थोडासा ऑप्शन मध्ये ठेवायचा, कारण जरी याला 30 गुण असले तरी साधारण अभ्यास असता तर तुम्हाला 10 मार्क मिळतात. आणि जर तुमचा चांगला अभ्यास असेल, खूप चांगला अभ्यास असेल,
तर तुम्हाला 10+5 15 मार्क्स मिळू शकतात. ह्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवणं तितकंसं सोपं नाही मानसशास्त्रामध्ये. 15 मार्कापेक्षा जास्त मार्कांची अपेक्षा मानसशास्त्राकडून करू नका. मराठी आणि गणितमध्ये 60 मार्कची अपेक्षा करा. इंग्रजीमध्ये देखील तुम्हाला 20 मार्क मिळू शकतात. इंग्रजीमध्ये देखील तुम्हाला 20 मार्क मिळू शकतात. म्हणजे ही 20 आणि इंग्रजीचे 15 मार्क्स, हे जर 15 मार्क्स घेतले तर 60+35 हे मार्क्स बनतात तुमचे 95. आणि उरलेल्या विषयातून मग तुम्हाला पुढचे जितके काय तुम्हाला शक्य होईल तितके मार्क्स आपल्याला काढता येतील. ठीक आहे, जाऊ आपण प्रश्नाकडे. गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी काय केलं तर 14व रत्न दाखवतात. पोलीस 14व रत्न. गुन्हा करूनही जर आपण कबूल नाही केला तर पोलिसांच्याकडे काय असतं, 14व रत्न असतं. हे आपल्याला माहित असायला हवं. परीक्षेसाठी नाही पण नेहमी देखील आपण समाजामध्ये वावरत असताना आपल्याला हे माहित असायला हवं. आणि ते खूप खतरनाक रत्न असते. बाकीचे पर्याय या ठिकाणी लागू पडत नाहीत. लोटांगण घालणे, पोलीस काही लोटांगण घालणार नाहीत. पोलीस जीवाचं रान पण करण्याची त्यांना काही गरज नाही. तमानं बाळगणे म्हणजे पोलीस चिंता करणार नाहीत असं काही होणार नाही. पोलीस नक्कीच त्यांच्याकडे जी केस आलेली आहे गुन्ह्याची उकल करण्याची त्याच्यासाठी चिंता करतील आणि तुम्हाला 14व रत्न दाखवून काय करतील, तुमच्याकडून तो गुन्हा कबूल करून घेतील. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. कद्रू. कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता कद्रूचा साधारणतः अर्थ आहे कंजूस. कद्रूचा अर्थ आहे कंजूस. कद्रू मनुष्य. कद्रू म्हणजे कंजूस. आणि त्या कंजूसच्या जर विरुद्ध आपण बघितलं तर उदार मनाचा मनुष्य, जो सगळं हातानं मंदिरांना वगैरे देणग्या देतो किंवा शाळेला वगैरे मदत करतो त्याला आपण उदार मनुष्य म्हणतो. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. हे आपल्याला सहज सोपं आहे, ते आपल्याला सहजपणे सांगता येईल. त्याच्यानंतर बघा, आकृतीत दिलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीचा योग्य अर्थ कोणता. आता अशा प्रकारचे ज्यावेळी शब्द येतात त्यावेळी फार मोठं कन्फ्युजन होतं. जितके सोपे शब्द येतील ना, उदाहरणार्थ या ठिकाणचा फक्त ची हा जर एक शब्द सोडला तर बाकीच्या शब्दावरून तुम्हाला कोणताही अर्थबोध होणार नाही. आणि मला जी ही म्हण ओळखता आली ती फक्त या ची या शब्दावरून ओळखता आली. बघा, ह्या ची या शब्दावरून मला ही म्हण ओळखता आली. हा जर ची इथं नसता तर ही म्हण मला ओळखता आली नसते. जितके सोपे शब्द असतील तितकं तुमचं जास्त कन्फ्युजन होते. त्यामुळे तुम्ही ह्या प्रश्नाला अटेम्प्ट करताना काय करा, जो एक्स्ट्राऑर्डिनरी शब्द आलेला आहे, जे एक्स्ट्राऑर्डिनरी किंवा वेगळं अक्षर आलेलं आहे त्या वेगळ्या अक्षराला पहिल्यांदा पकडा. म्हणजे त्या वेगळ्या अक्षरावरून तयार होणारा वेगळा शब्द तुमच्या पटकन लक्षात येईल. आता ह्या ची वरून मी असा गेस केला, हे ची पासून हे ची आणि हे ती जर जोडलं तर चिंती अशा प्रकारचा शब्द तयार होतो. चिंती. चिंती म्हणजे काय, आपण मनात एखादी इच्छा धरतो त्याचं आपण काय म्हणतो, चिंती. आपण चिंततो ही गोष्ट आपल्या असं मनासारखी घडावी, अशी घडावी, तशी घडावी, हे चिंती. आणि मग या ठिकाणी बघा, घरा, येई, परा आणि ते, म्हणजे पराचिंती ते घरा येईल. काय आहे ही म्हण, पराचिंती ते घरा येईल. आता हे अशा प्रकारे जरी तुम्हाला नाही जमलं, समजा वेगळा शब्द घेऊन सुद्धा तुम्हाला नाही अंदाज करता आला तर पुढं काय करायचं, तर हे अर्थ अर्थ वाचायचे. त्या म्हणीचे जे अर्थ दिलेले आहेत हे अर्थ वाचायचे आणि ह्या असा अर्थ असणारी म्हण कोणती असेल हा अंदाज करायचा. म्हणजे 2 पर्याय आपल्याकडे आहेत. एक वेगळा शब्दावरून त्या म्हणीचा अर्थ लावणं आणि तरी देखील ती नाही सुचली तर काय करायचं, हे जे अर्थ दिले आहेत त्या अर्थावरून त्या म्हणीचा अंदाज करणं. तर मग पराचिंती ते घरा येई म्हणजे काय, दुसऱ्याचं वाईट व्हावं अशी जो इच्छा बाळगतो त्याच्या घरातच ते वाईट काय होते, येत असतं. अशा प्रकारची ती म्हण आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा बघा, प्रश्न काय आहे, मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो. या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आलेले आहेत. आता उद्देश म्हणजे आपण साधारणतः करता घेऊन चालतो. उद्देश म्हणजे काय आहे, करता. उद्देश म्हणजे करता आहे. परंतु कर्त्यानंतर येणारा जर शब्द कर्म नसेल, कर्त्यानंतर येणारा शब्द जर कर्म नसेल तर त्याला काय म्हणतात, उद्देश विस्तार म्हणतात. त्याला काय म्हणतात, उद्देश विस्तार. उद्देश विस्तार म्हणतात. मग बघा, आता या ठिकाणी मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव आवडतो. आवडणारा कोण, तर मी. परंतु ह्याच्यानंतर जो त्यांचा आहे, त्यांचा शब्द हा कर्माशी निगडीत नाही आहे. आवडलेला कोण, तर प्रेमळ स्वभाव. आवडलेलं मगाशी मी तुम्हाला सांगितलं कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं. तर क्रियापदाला आपण लेला लावलं तर काय होतंय, कर्म ओळखता येतं. मग आवडलेला काय, तर प्रेमळ स्वभाव खूप आवडलेला आहे. म्हणजे प्रेमळ स्वभाव खूप आवडतो हे काय आहे, संयुक्त क्रियापद असू शकतं. आवडलेला काय, प्रेमळ स्वभाव आहे. मग जर प्रेमळ स्वभाव कर्म असेल आणि हा त्यांचा, मलाही त्या जर करता असेल आणि त्यांचा ह्या दोघात कुठंच बसत नसेल
या दोघांपैकी जर त्यांचा कुठंच बसत नसेल तर तो आहे उद्देश विस्तार, आणि त्यामुळे त्याला उद्देशासोबत जोडून घ्यायचा. मलाही आणि त्यांचा अशा प्रमाणे त्याला काय करायचा, उद्देशासोबत जोडून घेतला तर या वाक्यामध्ये काय होतात, दोन उद्देश भागात दोन शब्द येतात. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला उद्देश विभागाने विधेय विभाग ओळखता आला पाहिजे. त्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगितलाय. त्वेष म्हणजे त्वेषाने त्यानं काय केली, लढाईला सुरुवात केली किंवा त्वेषानं त्याने एखाद्या कामाला सुरुवात केली तर तो त्वेष म्हणजे काय असतो, आवेश, जोश अशा प्रकारचं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे काय आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 17वा प्रश्न आहे, पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता. आता या ठिकाणी निष्क्रिय अशा प्रकारचं लिहिलेलं आहे. अशा प्रकारचं निष्क्रिय काय आपल्याला कधीच कुठं वाचनात आलं नसेल, कारण निष्क्रियमध्ये विसर्गाचा कोणताही संबंध येत नाही. दुसरा एक पर्याय दिलाय निष्क्रिय, त्याला दुसरी वेलांटी दिलेली आहे, जरासं बरोबर वाटतंय. तिसरा पर्याय दिलेला आहे तो निष्क्रियला पहिली वेलांटी दिलेली आहे, आणि चौथ्या पर्यायामध्ये निश हा वेगळा शब्द आहे, तो मला नीट वाचता देखील येत नाही, त्यामुळं त्याला आपण वगळूनच टाकूया निष्क्रिय, कारण असा शब्द आपण कधी कुठं बघितलेला नाही. आणि श पुढं काढले त्या श ला वेलांटी दिली आणि क्र केलेलं आहे, तर अशा प्रकारे कुठं कधी शब्द किंवा जोडाक्षर मला दिसलेलं नाही, त्यामुळे त्याला आपण वगळून टाकूया. आता आपलं कन्फ्युजन फक्त होऊ शकतंय पहिली वेलांटी की दुसरी वेलांटी. 3 नंबरचा पर्याय आहे तो पहिली वेलांटी आहे, आणि 2 नंबरचा जो पर्याय आहे तो दुसरी वेलांटी आहे. तर यामध्ये आपल्याला एक नियम माहित असणं आवश्यक आहे. ज्यावेळी मराठी शब्द लिहिताना ज्यावेळी शेवटचं अक्षर ऱ्हस्व येतं, आता या ठिकाणी निष्क्रियमध्ये य हे शेवटचं अक्षर आहे आणि ते ऱ्हस्व आलेलं आहे. शेवटचं अक्षर ज्यावेळी ऱ्हस्व येतं त्यावेळी त्याच्या अगोदर येणाऱ्या शब्दाला काय करावं, अगोदर येणाऱ्या अक्षराला काय करावं, दीर्घ लिहावं. म्हणजे निष्क्रिय हे बघ असं लिहावं. कारण का, तर शेवटचं जे अक्षर आहे ते ऱ्हस्व आहे, य हे ऱ्हस्व आहे. हे ऱ्हस्व असल्यामुळे त्याच्या अगोदर जे येणारा शब्द आहे, अगोदर येणारे जे अक्षर आहे त्याला आपण काय करायचंय, दीर्घ करायचंय. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे काय आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघू. शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते, या वाक्यातील उपमेय कोणते. तर उपमेय आणि उपमान ह्या दोन संकल्पना आहेत बघा. उपमान आणि दुसरा आहे उपमेय. तर ज्याला उपमा दिली जाते, ज्याला काय केली जाते, उपमा दिली जाते, ज्याला उपमा दिली जाते ते असतं उपमेय, आणि ज्याची उपमा दिली जाते ते असतं उपमान. ज्याची उपमा दिली जाते म्हणजे या ठिकाणी बघा काय झालंय, दुधासारखे पिठूर चांदणे. चांदणे कोणासारखं आहे, तर दुधासारखं पिठूर आहे. चांदणे कोणासारखं आहे, दुधासारखं पिठूर आहे. म्हणजे उपमा कोणाला दिलेली आहे, तर चांदण्याला उपमा दिलेली आहे. उपमा कोणाला दिलेली आहे, चांदण्याला उपमा दिलेली आहे. चांदण्याला उपमा दिलेली असल्यामुळे चांदणे काय आहे, उपमेय आहे. आणि कोणाची उपमा दिलेली आहे, तर दुधासारख्या पिठुरतेची उपमा दिलेली आहे, त्यामुळे ते काय आहे, उपमान आहे. आलं लक्षात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 चांदणे हा काय आहे, योग्य शब्द, योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघूया. मनूने नवीन पुस्तके खरेदी केली, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती. तर बघा अधोरेखित शब्द आहे पुस्तके. मूळ शब्द काय असतो, तर मूळ शब्द पुस्तक असतो, आणि त्याला काय केलंय, ए प्रत्यय लावलेला आहे. मूळ शब्दाला ए प्रत्यय लावल्यामुळे त्यापासून काय झालेलं आहे, पुस्तके. क ला ए प्रत्यय लावल्यामुळं पुस्तके हा प्रत्यय झाला. मग हा ए प्रत्यय कोणत्या विभक्तीत असतो, तर आपल्याला माहिती आहे प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्यय नसतात, प्रथमेत कोणताही प्रत्यय नसतो. द्वितीयेमध्ये कोणते प्रत्यय असतात, तर द्वितीयेमध्ये असतात सलाते आणि सलानाते. सलाते आता अनेक वचनातले लिहित नाही, सलाते आणि सलानाते. आणि तृतीयेमध्ये काय असतात, तृतीय विभक्तीमध्ये ने, ए, शी, नेशी हे एक वचनात असतात, आणि अनेक वचनातले काही लिहित नाही. जाऊ द्या, आपण फक्त एक वचनातले हा बघूया. ए हा प्रत्यय लागलाय, ए हा प्रत्यय लागलाय पुस्तक, आणि एक वचनात झालेला आहे पुस्तके. पुस्तके झाले म्हणजे हा कोणता प्रत्यय आहे, तृतीयेचा प्रत्यय आहे, हे आपल्या लक्षात येतं. नेशी आणि निशी ही अशा प्रकारचे ते प्रत्यय आहेत. प्रत्यक्ष त्यांचा वापर कसा करायचा एकदा आपण प्रयत्न करून बघा. त्यानंतर आपण ज्यावेळी 7वीच्या स्कॉलरशिपचे लेक्चर्स घेऊ त्यावेळी मी विभक्ती, त्यानंतर समास, संधी ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे मी काही 4थीला एका 4थीच्या स्कॉलरशिपचा व्हिडिओ मी कशाला बघू, मी 7वीला एका 7वीच्या स्कॉलरशिपचा व्हिडिओ मी कशाला बघू, अशा प्रकारचा भेदभाव कोणता ठेवू नका. कारण ज्ञान जे ज्याला ग्रहण करायचं आहे
तो ज्या ठिकाणाहून ते मिळतंय त्या ठिकाणी तो काय करत असतो, ग्रहण करतो. उदाहरणार्थ एमपीएससीची मुलं जी आहेत ती 4थी पासूनची पुस्तकं वाचतात. मग त्यांनी असं म्हणायचं का मी आता एमपीएससीची परीक्षा एवढी मोठा अधिकारी होणार आहे, उपजिल्हाधिकारी होणार आहे आणि मग मी 4थीचं पुस्तक कशाला वाचू. तर अशा प्रकारचा कोणताही समज ठेवायचा नाही. आणि मी निश्चितपणाने तुम्हाला सांगतो, यावेळची जी स्कॉलरशिप परीक्षा झाली ना, परवाच्या दिवशी 5वीची परीक्षा झाली, ती स्कॉलरशिपची प्रश्नपत्रिका जो शिक्षक सोडवेल तो 100% टीईटीच्या परीक्षेत 100पेक्षा जास्त मार्क घेणार. ज्या शिक्षकाला त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये जर 300 मार्काचे पेपर होते दोन्ही मिळून, त्यामध्ये जर तुम्हाला 150 पडली तर निश्चितपणे टीईटीच्या 150 मार्काच्या पेपरमध्ये तुम्हाला 100पेक्षा अधिक मार्क मिळणार. 100 नव्हे 120 पेक्षा देखील अधिक मार्क पडायला काही अडचण नाही. कारण संपूर्ण स्कॉलरशिपचा अभ्यास टीईटीच्या परीक्षेमध्ये आपल्याला विचारण्यात आलेला होता. किंबहुना स्कॉलरशिपपेक्षा कमीच विचारलेला आहे आणि काठिण्य पातळी देखील स्कॉलरशिपपेक्षा देखील कमी आहे. त्यामुळे निश्चितपणाने तुम्ही 4थी 7वीचे व्हिडिओ बघा, त्याचा खूप मोठा फायदा होतो. आता मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं की मी 8 दिवसात अभ्यास केला आणि पेपर 1चा 0 दिवसात अभ्यास केला, म्हणजे सगळ्यांनी तसं केल्यानंतर होतील असं नाही. कारण माझ्याकडे एक बेस होता, एक प्लॅटफॉर्म होता, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. त्यामुळे आपला प्लॅटफॉर्म ज्यावेळी आपण एखाद्या फील्डमध्ये काम करतो त्यावेळी त्या फील्डसाठी जो आपल्याला गरजेची लेवल आहे ती लेवल आपण आपल्या अभ्यासाची कायमच ठेवायला हवी. तितकं ज्ञान आपण आपल्या आयुष्यात नेहमीच बाळगायला हवं. कोणत्याही टप्प्यावरती नाही ते आम्ही तेव्हा शिकलेलं 25 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी असल्या सबबी आपल्याला देता येणार नाहीत. आपण उलट 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष अनुभव घेतला, त्यामुळे 30 वर्षाच्या रिपिटेशनमुळे ते ज्ञान खूप अधिक प्रगल्भ व्हायला पाहिजे. आता 30 वर्षानंतर ते विसरलंय, मग आज आपण काय करतोय, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं त्या बाबतीत आपण सक्रिय राहा, ऍक्टिव्ह राहा आणि ठाम राहा. एक निश्चय करा मनाचा की नाही बाबा मला हे द्यायचंच आहे, आणि नुसतं द्यायचं नाही तर ते चांगल्या मार्काने उत्तीर्ण देखील करायचं आहे, कारण मी देखील कोणापेक्षा काही कमी नाही. अशा प्रकारची एक जिद्द मनामध्ये बाळगा आणि अभ्यास करा. निश्चितपणे यश तुमच्या हातात हात देईल. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढील वाक्यातील कर्म ओळखा. आता सांगितलंय मगाशी कर्म कसं ओळखायचं, तर क्रियापदाला नारा हा प्रत्यय लावला तर आपल्याला मिळतो कर्ता, नारा प्रत्यय लावला तर मिळतो कर्ता, आणि लेला लेले जर अशा प्रकारचा प्रत्यय लावला तर मिळतं कर्म. ठीक आहे. मग रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र काढले. काढणारा कोण, तर रेयांश, म्हणजे रेयांश करताय. आणि रेखाटले म्हणजे रेखाटले लिहिले, काढले म्हणलो मी, सॉरी, रेखाटले. रेखाटलेले काय, तर सुंदर चित्र. रेखाटलेले काय आहे, सुंदर चित्र. मग या ठिकाणी चित्र हा पर्याय दिलेला आहे. सुंदर एक विशेषण आहे, पण रेखाटलेले काय, तर चित्र रेखाटले, म्हणून चित्र हा पर्याय काय आहे या ठिकाणी योग्य होतं. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, म्हणून स्वीकारायला काही अडचण नाही. चला शेवटचे 10 प्रश्न राहिले आहेत, आपण पटकन बघून घेऊया. आता हा प्रश्न बघा, बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो. आता हा प्रश्न सोडवताना काही जणांचं कन्फ्युजन झालेलं असण्याची शक्यता आहे. याचं कारण असं, तर बघा बेंदूर आपल्याला माहित आहे, बेंदूर एका सणाचं नाव आहे, त्यामुळे हे देखील एक नाम आहे. सण हे देखील एक काय आहे, नाम आहे. त्याच्यानंतर महिना हे देखील एका महिन्याचं नाव आहे. 3 नामं आपण सहजासहजी ओळखू शकतो. पण 4थं देखील नाम एक या वाक्यामध्ये आहे, ते म्हणजे भाग. या भागात हा भाग म्हणजे वेगवेगळ्या भागात, म्हणजे एखादा विशिष्ट भाग त्या ठिकाणी, उदाहरणार्थ मुंबई रिजन, पुणे रिजन, औरंगाबाद रिजन, कोल्हापूर रिजन, असा एक प्रकारचा सेपरेट भागाचा उल्लेख केलेला आहे. भाग म्हणजे तो एक विशिष्ट भूप्रदेश, म्हणजे भाग म्हणजे काय, त्या विशिष्ट भूप्रदेशाला म्हटलेली ती एक संज्ञा आहे, आणि संज्ञा म्हणजेच काय आहे, नाम आहे. म्हणून या प्रश्नामध्ये 4 नामे येतात. पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. कदाचित 3 हा पर्याय आहे, त्यामुळे काहींनी 3 लिहिणं असण्याची शक्यता आहे, पण तो चुकीचा पर्याय दिलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे बघूया. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची लिंग ओळखायला सांगितलेलं आहे. लक्ष्मीबाईवर एकामागोमाग एक अनेक संकटे आली. या ठिकाणी संकटे हा शब्द अधोरेखित केलेला आहे. अनेक संकटे आली. आता संकटे म्हणजे काय, तर आपण काय म्हणतो याला, सर्वनाम कोणतं वापरतो, ती संकटे. परंतु ज्यावेळी वचन ओळखायचं असेल त्यावेळी अनेक वचनाचं वचन न ओळखता त्याला काय घ्यायचं, एक वचनात घ्यायचं, संकट. मग संकट जर आपण असा शब्द वापरला तर त्यासाठी सर्वनाम येतं ते संकट. त्यामुळे संकटे हे काय आहे, नपुंसकलिंगी या लिंगामध्ये आहे. संकट हे काय आहे, नपुंसकलिंगी आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हा पर्याय योग्य ठरतो. आणि अशा प्रकारे वचन ओळखा, लिंग ओळखा, यामध्ये काय होतं, हमखास आपलं कन्फ्युजन होतं. आणि हक्काची मार्क, सोप्या प्रश्नावरती ज्या मार्कावरती आपला हक्क असतो ते कन्फ्युजनमुळे काय होतात, आपल्या हक्काचे मार्क जातात. त्यामुळे आपल्या ज्ञानावर विश्वास ठेवायचा, आणि जे तत्क्षणी आपल्याला वाटतंय
त्यावरतीच आपण काय करायचं, जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं. नंतर जितका वेळ तुम्ही अधिक घ्याल तितकं तुमचं कन्फ्युजन वाढत जाईल आणि त्यामध्ये चुकीचा ऑप्शन सिलेक्ट होण्याची तुमच्याकडून दाट शक्यता असते. त्यामुळे तत्क्षणी तुम्हाला जे वाटेल तेच काय करा, निवडा आणि त्याच्यासोबतच जा. पुढे बघा, वचन प्रकारानुसार विसंगत असलेले नाम ओळखा. या ठिकाणी मडके दिलेले आहे, पंचके, पुस्तके आणि फटाके. आता या ठिकाणी ह्या दोन पर्यायामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये कन्फ्युजन असण्याची गरज नाही, कारण पुस्तके म्हणजे अनेक पुस्तकं आहेत, फटाके म्हणजे अनेक फटाके आहेत. मग जर विसंगत असतील तर काय होणार आहे, जे एक वचने असेल तेच विसंगत असणार आहे, कारण दोन अनेक वचने आलेले आहेत. त्यामुळे दोन तर विसंगत नसणार आहेत, म्हणजे अनेक वचनातला जो पर्याय आहे तो विसंगत असणार नाही, एक वचनातला जो पर्याय आहे तो विसंगत असणार आहे. त्यानंतर पंचके म्हणजे पाचांचा समूह असतो त्याला आपण म्हणतो पंचके. आणि मडके, या ठिकाणी यमक जुळणारे शब्द दिले आहेत, पंचके, मडके, फटाके वगैरे वगैरे. पण मडके एक वचनी असेल तर आपण त्याला मडके म्हणतो, आणि अनेक वचनी जर असेल तर त्याला आपण मडकी असं म्हणतो, मडकी. त्यामुळं मडके जे आहे हा एक वचनातला शब्द आलेला आहे आणि उरलेले जे 3 शब्द आहेत ते अनेक वचनातले आहेत. त्यामुळं वचन प्रकारानुसार विसंगत जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 1 आहे. हे या प्रश्नाचं काय आहे, योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर हे आत्मचरित्र आपण सर्वांना माहीत असलं पाहिजे. तर अनाथांची माई ज्याला आपण म्हणतो त्या सिंधुताई सपकाळ यांचं हे आत्मचरित्र आहे. फॅक्टवर आधारित प्रश्न आहे, तुमच्या वाचनात आल्याशिवाय तुम्हाला त्याचं उत्तर देता येणार नाही. पुढे बघा, पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता मायना येईल? ऍक्च्युअली मला पण माहिती नव्हतं बरं का, त्या प्रश्नाचं उत्तर माझं देखील चुकलेलं आहे. मी लिहिलं होतं तीर्थस्वरूप, परंतु नाही, बरोबर तीर्थस्वरूप या पर्याय बरोबर आहे. तीर्थरूप जे आहेत ना, तीर्थरूप. आता तीर्थरूप आणि तीर्थस्वरूप मध्ये काय फरक आहे बघा. तर तीर्थरूप म्हणजे तीर्थाचं रूप ज्यांच्या ठिकाणी आहेत, ज्यांच्या ठिकाणी तीर्थाचं रूप आहे असे असतात आपले आई वडील. असे कोण असतात? आई वडील, आपले आई वडील असतात. त्यामुळं आई वडिलांना आपण काय म्हणतो? तीर्थरूप. आणि तीर्थस्वरूप म्हणजे आईसारखे किंवा वडिलांसारखे जे असतात, म्हणजे त्यांच्यासारखे वयानं मोठे, मानानं मोठे असलेले जे असतात, ते इतर जे कोणी असतात त्यांना आपण काय म्हणतो? तीर्थस्वरूप म्हणतो. त्यामुळं वडीलधाऱ्या मंडळींना जर असेल तर तीर्थस्वरूप लिहायचं, आणि आई वडिलांना जर असेल तर तीर्थरूप लिहायचं. हा यामधला काय आहे, फरक आहे आणि तो लक्षात ठेवा. त्यामुळे तीर्थस्वरूप हा पर्याय काय आहे? पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम शब्द नाही? आता या ठिकाणी तत्सम म्हणजे जसाच्या तसा तो इतर भाषेतून म्हणजे संस्कृत भाषेतून आलेला, संस्कृत असलेला शब्द, संस्कृत भाषेतून जसाच्या तसा आलेला. तर बघा, या ठिकाणी आपला एक तरी पर्याय आरामात निघून जातोय, दुग्ध. कारण दुग्ध मराठी शब्द नाही, आपण मराठीत दुग्ध म्हणतो. त्यामुळे आपल्याला इथं काय केलेलं आहे, थोडीशी 50-50 हेल्पलाईन दिलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण भूगोल हा शब्द मराठीत आलेला आहे, जसाच्या तसा आलेला आहे, म्हणजे तत्समच आहे तो. भूगोल, आता भू म्हणजे जमीन आणि जमिनीचा गोल म्हणजे भूगोल असतो. हा शब्द तत्सम आहे, म्हणजे जसाच्या तसा तो संस्कृतमधून आलेला आहे. कवी देखील शब्द संस्कृतमधून आलेला आहे. आता या ठिकाणी कसं आहे माहितीये का, हे जे सगळे शब्द आहेत, उदाहरणार्थ कानडी भाषेतून काही शब्द आलेले आहेत, संस्कृतमधून काही शब्द आलेले आहेत, फारसी भाषेतून काही शब्द आलेले आहेत. आता हे प्रत्यक्ष अभ्यास केल्याशिवाय असं सांगता येणार नाही की बाबा हे शब्द असे ओळखा, ते शब्द तसे ओळखा. तरी पण ज्यावेळी संस्कृतच्या दुग्धसारखे शब्द येतील, जे संस्कृतच्या धाटणी असतात, त्यांना आपण संस्कृत तत्सम शब्द म्हणू शकतो. भूगोल देखील. आणि दुसरं एक आपल्याला या ठिकाणी आयडिया देता येईल. तर ज्या शब्दांना फक्त दुसरीच वेलांटी असते किंवा दुसराच उकार असतो, ते शब्द काय असतात संस्कृतमध्ये? कारण संस्कृतमध्ये शेवटी जरी शब्द असला, हा जो कवी आहे आणि हा कवी आहे बघा, या ठिकाणी देखील कवी आहे. आता हे एक तुम्हाला सांगता येईल, समजा सांगण्यासारखं आहे या प्रश्नाच्या संदर्भात माझ्याकडे. हा कवी आणि हा कवी, या ठिकाणी 2 कवी आहेत बघा. हा जो कवी आहे ना पहिल्या वेलांटीवाला, हा जो पहिल्या वेलांटीवाला कवी आहे, हा कवी वेगळा आहे, आणि हा जो कवी आहे ना, हा कवी वेगळा आहे. हा जो कवी आहे तो इथं आलेला आहे. हा कवी आहे तो तत्सम शब्द आहे, आणि हा जो कवी आहे ना तो तत्सम नाही, हा मूळचा मराठीतला कवी आहे. म्हणजे पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी यावरून देखील आपल्याला ते ओळखता येईल. आणि तत्सम नसलेला शब्द जो आहे तो आहे झोप. झोपेला संस्कृतमध्ये निद्रा म्हणतात बघा, निद्रा. असा समानार्थी शब्द जर तुम्हाला थोडासा कठीण असलेला सापडला तरी देखील आपल्याला असं म्हणता येईल की बाबा हा संस्कृत मधला शब्द आहे. म्हणजे निद्रा हा संस्कृत शब्द आहे आणि झोप काय आहे, आपला मराठी शब्द आहे.
ठीक आहे. आता या विषयावर आपल्याला जर पूर्णपणे माहिती करून घ्यायचं असेल तर मात्र अभ्यासच करावा लागेल. आणि अभ्यास करताना बघा, तुमचा जर 60% अभ्यास असेल तर तुम्हाला 10% एक्स्ट्रा फक्त अंदाजानं लिहिता येईल. जर 70% अभ्यास असेल तर 20% एक्स्ट्रा तुम्हाला अंदाजाने लिहिता येईल. परंतु तुमचा जर 50% पेक्षा कमी अभ्यास असेल तर आहे त्याच्यात कन्फ्युजन होऊन 50% पेक्षा कमी असलेल्या अभ्यासात पुन्हा 20% मायनस होईल. त्यामुळे जरा बऱ्यापैकी अभ्यास असला की काय होतं, थोडेसे एक्स्ट्रा मार्क सहजासहजी मिळून जातात. पुढे कविता दिलेली आहे, कवितेवर आधारित प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. प्रश्न घेऊया आणि त्यानंतर आपण काय कवितेतून त्याचे उत्तर शोधूया. कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेले आहे बघा. सोने पेरून कोण गेलेले आहे बघूया. आकाशच उतरून सोने पेरून गेले. सरळ सरळ या ठिकाणी एक ओळच दिलेली आहे, त्यामुळे यामध्ये काही कन्फ्यूज होण्याची गरज नाही. आकाशच उतरून सोने पेरून गेलेला आहे. कवितेतील वर्णनानुसार विशेषण आणि विशेष्य. आता विशेषण आणि विशेष्य म्हणजे ज्याची माहिती सांगितली असते ते विशेष असतं आणि ज्या शब्दांना माहिती सांगितली असते ते असतं विशेषण. बघा मग गर्दमळा म्हणजे गर्द हिरव्या पालवीत रंग भरून आले. गर्दमळा या ठिकाणी आलेले आहे बघा. विशेषण आणि विशेष्य यांची जोडी या ठिकाणी आलेली आहे, त्यामुळे पहिला पर्याय बरोबर आहे. हिरवी पालवी आले का बघूया. हिरव्या पालवीत हा देखील शब्द प्रयोग आलेला आहे, त्यामुळे हे देखील बरोबर आहे. तालेवार आरसा आले का. तालेवार आरसा, तर तालेवार हे बघा इथं आलेलं आहे. तालेवार आरशात रूप गात आभाळाचे, म्हणजे हा देखील पर्याय आलेला आहे. कोळी सकाळ हे आलेलं नाही, पर्याय क्रमांक 4 हे काय आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केलेले आहे, तर जर आपण संपूर्ण कविता वाचली तर बघा, सूर भरत्या गट्यांनी फुटे शेतांना स्वर, निसर्गाचा बहर पेलेना पिकांना भार. म्हणजे हे काय झालेलं आहे, शेती बहरलेली आहे आणि त्या बहरलेल्या शेतीचं वर्णन या ठिकाणी कवीने केलेलं आहे. कविता वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. शेवटचा प्रश्न आहे, ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण किती वर्ण आहेत बघा. या वर्ण शोधण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे त्याची मांडणी करावी लागेल. ज्ञानचक्षु हा शब्द मी इथं लिहिला तर यामध्ये वर्ण किती आलेत बघा. ज्ञ मध्ये द प्लस न प्लस य प्लस आ हे झालं ज्ञा, हे झालं ज्ञा. त्याच्यानंतर न मध्ये न अधिक अ ज्ञान. त्याच्यानंतर च मध्ये च अधिक अ, त्याच्यासोबत येणारा स्वर आणि ते व्यंजन. आणि क्षु मध्ये क अधिक श अधिक दीर्घ. क्षु ज्ञान चक्षु म्हणजे किती वर्ण झाले बघा. आपल्याला वर्णच सांगितलेले आहे, व्यंजन सांगितलेले नाहीत किंवा स्वर देखील सांगितले नाहीत. वर्ण स्वर व्यंजन यामध्ये फरक करायला शिकून घ्या. वर्ण म्हणजे स्वर आणि व्यंजन जे आलेले आहेत ते सगळे मिळून काय झाले, वर्ण झाले. व्यंजन असतील तर फक्त व्यंजन मोजायचे आपल्याला, स्वर वगळून. आलं लक्षात. आपल्याला या ठिकाणी वर्ण सांगितले त्यामुळे सगळे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 या ठिकाणी 11 वर्ण आलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 हे काय आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तर या ठिकाणी मराठी पेपरचं विश्लेषण संपलेलं आहे आणि तुम्हाला सर्वांना सांगतो की तुलनेनं खूप सोपा आहे मराठीचा पेपर. खरंच यात फार कठीण असं काहीच नाही, खूप कन्फ्युजन करणारं देखील काही नाही आहे आणि खूप अवघड नियमावर आधारित असंही काही नाही आहे. आणि त्यामुळं 30 पैकी 30 मार्कांचं जे मी टार्गेट तुम्हाला दिलेलं आहे ते टार्गेट तुम्ही फोकस करा, पडतीलच असा विश्वास बाळगा आणि सातत्यानं ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण वाटेल तर माझ्याशी संपर्क साधला तर शक्य होईल तेव्हा मी उत्तर रिप्लाय देईनच किंवा त्या गोष्टीचं स्पष्टीकरण करेनच. परंतु ज्या ज्या ठिकाणाहून तुम्हाला सोर्स मिळेल की बाबा त्या ज्या ठिकाणी आपल्याला अडचण वाटते ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न करा. टार्गेट एकच ठेवायचं की मराठी आणि गणितमध्ये 100% मार्क्स मिळवायचे. बाकीच्या विषयांचा भरोसा देता येत नाही, कारण इतिहासमध्ये वगैरे खूप डिस्क्रिप्टिव्ह माहिती असते आणि तेवढा मोठा अभ्यास करण्यापेक्षा मराठीचं जे काही 2-4 घटक आपल्याला अवघड जात आहेत, उदाहरण संधी, समास, अलंकार, उद्देश विधेय, हे वर्ण वगैरे, हे सोपं आहे. हे फार तर 1 तासभर जर तुम्ही वेळ दिला तर हे लगेच समजून जाते. त्यामुळं 100% मार्क टार्गेट करण्याचा प्रयत्न करा आणि ती मिळवाच. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप शुभेच्छा. सर्व शिक्षकांनी अर्ज भरा टीईटीचा आणि आपण देखील कोणापेक्षा कमी नाही हे एकदा सिद्ध करा. नंतर त्याच्यावरती टीका करणं वगैरे नाही, आम्हालाच कसं काय, मग डॉक्टरांना काय नाही, इंजिनियर्सना काय नाही, ह्या सगळ्या ज्या तुमच्या कमेंट्स आहेत ना त्यानंतरच्या अगोदर स्वतःला सिद्ध करा आणि नंतर या बाकीच्या कमेंट करा, तर त्या कमेंटला काहीतरी वजन राहील. नाहीतर मग लोक त्याचा अर्थ काय घेणार, तुम्हाला तुम्ही देत नाही त्याचा अर्थ तुम्हाला येतच नाही,
असा लोक त्याचा अर्थ घेणार. तशी संधी कोणाला देऊ नका. आपण शिक्षक आहोत, आपला समाजामध्ये मान आहे, त्यामुळे त्या पद्धतीनं आपण ही परीक्षा उत्तीर्ण करूया. सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.